हॅलो अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया, मी निखिल आणि ही आमची छोटीशी सखी. आम्ही तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तसा जरा स्पेशल आहे, कारण आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 वर्षानंतर स्टेकेशनसाठी बाहेर चाललोय. जर तुम्ही आमच्या आधीचे ब्लॉग बघितले असतील, जे आम्ही 3 वर्षापासून ऍड करत होतो, तर आम्ही महिन्यातनं एकदा किंवा दोनदा स्टेकेशनला जायचो, म्हणजे जायचोच. बट लास्ट इयर जेव्हापासून मी प्रेग्नेंट झाली तेव्हापासून माझी फ्रेंड आहे ती पण प्रेग्नेंट झाली. आम्ही आता दोन फॅमिली नव्हत्या, असं कारण कोणी जातच नव्हतं. सो यावेळेस जेव्हा निखिल बोलला की चल पुण्याला जाऊयात, म्हटलं कुठे नेणार असेल तर मला ने. सो असा छान प्लॅन झाला आहे स्पेशली माझ्यामुळे आणि प्रियामुळे. सो आम्ही आता जाणार आहे स्टेकेशनला. आणि सगळे मला विचारतात की तुझी फेवरेट हँगआउट प्लेस कोणती आहे. तर अशी काही प्लेसची मला घेण्यात येणार नाही आहे, बट लोकांशी आहे. सो आम्हाला असं एका रूममध्ये जरी ठेवलं ना, तरी पण आम्ही 4-5 जणी आम्ही तिथे आमची मजा करतो. आणि बाहेर नेलं तर मजाच असते. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं तर असं काही नसतं. बाय द वे आम्ही ना दरवेळेस सेपरेट हळदी कुंकू करतोच, पण आमच्या ग्रुपचं पण करतो. तर जेव्हा आमचं हळदी कुंकू असतं ना, तेव्हा यांचं पण हळदी कुंकू असतं. आणि हे आमच्यापेक्षा त्या हळदी कुंकाची खूप वाट बघतात, कारण आम्ही सगळे घरी असतो, पोरं सांभाळतो, घर आवरतो. आणि हे प्रॉपर कुठे जाता? एन्जॉय पबला जाता आणि फुल ऑन मस्त. आणि सगळे कॉलेजचे फ्रेंड्स आहे आणि आमचा तो ग्रुप आहे. आणि थँक गॉड की एवढा छान ग्रुप आहे. म्हणजे निखिलमुळे मला खूप सारे फ्रेंड्स भेटले तिथे पुण्यात येऊन. सो आणि आम्ही खूप चांगल्या ठिकाणी चाललोय असं मला तरी वाटतं, कारण खूप वादानंतर आम्ही ती प्लेस फायनल केली. हो ना निखिल? डिस्कशन तर असतंच प्लेस फायनल करायचं पहिले. खूप म्हणजे हे नाही ते नाही असं करत शेवटी आज झालं होतं की नाही कुठे गेलो, फक्त एखाद्या घरी जमू आणि जस्ट जमायचंय सगळ्यांना बास. बट फायनली एक काहीतरी फायनल झालं आणि आम्ही तिथे चाललोय. तर आमचं 1 वाजता चेक इन आहे आणि 1:15 वाजता आम्ही आता नांदेड सिटीला आलोय, कारण सगळे नांदेड सिटीला जमलेत. नांदेड सिटीपासून आम्ही सगळ्यात जवळ राहतो, पण आम्ही सगळ्यात लेट चाललोय. खडीचे लोक सुद्धा तिथपर्यंत आले. बट आमच्या मॅडमचं आवरणं, आंघोळ, खाणं पिणं असं सगळं होतं, त्याच्यामुळे आम्ही जरा लेट चाललोय. बट स्टे ट्यून ना, कारण खूप मजा येणार आहे. आणि सखीसाठी तर आम्ही काहीतरी खूप स्पेशल प्लॅन केलंय. सो बघा. शुभूकडे पोहोचल्यावर तर सगळी सेलिब्रिटीज असते, सगळे तिला खाऊ पिऊ घालत तिची मजा बघत होते. तोपर्यंत निखिल आमच्यासाठी खाऊ आणायला गेला होता, कारण की आम्हाला गाडीतच खूप खायला लागतं. फक्त आमची गाडी एवढी भरली होती, तर इमॅजिन करा बाकीच्यांच्या किती भरलेल्या असतील. आणि इथे आम्ही सगळे डिस्कशन करत होतो काय काय करायचं काय काय नाही. दिलीप भाऊजींमुळे प्लॅन होणंही चालू होता. असं निखिल मला म्हणत होता की त्यांना झूम करून दाखव. आमच्या एवढी चिल्लर पार्टी पण एक्सायटेड होती, ट्रिपसाठी पण आणि व्लॉगमध्ये येण्यासाठी पण. फायनली खूप डिस्कशननंतर आम्ही निघालो. दरवेळेस आम्ही 2 गाड्यांमध्ये जायचो, यावेळी चिल्लर पार्टीमुळे आम्हाला 4 गाड्या घ्याव्या लागल्या. आणि फायनली आमची रिसॉर्टकडची जर्नी जी होती ती सुरू झाली. आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा सखी आमच्याकडे नव्हती, कारण सखी सगळ्या चिल्लर पार्टीसोबत दुसऱ्या गाडीत होती. आणि हे फर्स्ट टाईम असं होतं की सखी आमच्यासोबत नव्हती आम्ही कुठे बाहेर जाताना. बट ठीक आहे, याच्या आधी आम्ही सगळ्यांचे पोरं सांभाळले. सो आता हा टाईम आहे की त्यांनी आमचे पोरं सांभाळायचे आहेत. आणि मुळात सखीला आम्हाला ही सवय लावायची की कुठेही गेल्यानंतर तिला फक्त मम्मी पप्पा असं नको आहे, ती सगळ्यांकडे जायला हवी. घरी असताना पण आम्ही तिला मळ्यात पाठवतो आईंसोबत, तात्यांसोबत. ज्या आमच्या घरी घरकामाला मदतीला येतात त्या तिला बराच वेळ घेऊन फिरतात. आणि याने तिची माणसांशी ओळखही होते, तिचं बॉन्डिंगही होतं. ती जेव्हा बाहेर जाते तेव्हा सगळ्यांशी नीट वागते पण. सो आम्हाला हे हवंही होतं. यावेळेस सखी आणि रेवामुळे आम्ही अगदी जवळ जायचा डिसिजन घेतला होता. सो आम्ही गेलो होतो खडकवासला जवळ मँगोलिप रिसॉर्टला. आणि त्याच्या आत म्हणजे त्या रिसॉर्टच्या ज्या मेन एंट्रीपासून आत जातानाचा रोड इतका सुंदर होता. मीर सखीने त्रास दिला? मग काय करत होती सखी? केस ओढत होती तुझी? अशा गेलं तिने तुला? इतक्या दिवसांनी भेटल्यामुळे जिथे थांबायचो तिथे आमच्या गप्पा सुरू व्हायच्या. फायनली रिसॉर्टवर पोहोचलो. चिल्लर पार्टीने मस्त त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. आजकालच्या लहान मुलांना पोजेस सांगायची अजिबात गरज नाही, ते आपोआप इतकी छान देतात. त्यांची रूम सर्व्हिस होती सामान नेण्यासाठी, पण आमचं इतकं जास्त सामान होतं की आम्हालाच कसं तरी वाटलं आणि शेवटी आम्ही नेलं. ही लॉबी आहे आणि ही आमची रूम आहे. गेल्या गेल्या इथे हे कबर्ड आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. आणि मी आल्याला माझं बेसिकवालं सामान ठेवलं आहे, सखीची डायपर बॅग, बाकी ते आणतात सामान. त्याच्या समोर वॉशरूम आहे, वॉशरूम पण बऱ्यापैकी मोठं आहे. हां
इकडे असा हा छानसा मिरर आहे मोठावाला, त्याच्यात मी पूर्ण दिसतीये. TV युनिट आहे, हे छोटी केटल वगैरे सगळं जे बेसिक असतं प्रत्येक हॉटेलमध्ये ते मेन्यू कार्ड आहे इथूनच ऑर्डर करायला. आणि हा छोटासा बेड आहे असा कोजीवाला, आणि मस्त क्लीन आहे रूम. सगळ्यात मेन पार्ट, खूप मोठी बाल्कनी आहे ही, बऱ्यापैकी मोठी अशी बाल्कनी आहे ही. लुक ॲट द व्ह्यू, सगळीकडे ग्रीनरी आहे. आणि आमचे शेजारी आहे. आत गेल्या गेल्या सखीची आणि रेवाची सोय लावली. खेळण्यात तशा सखी आणि रेवासाठी नेल्या होत्या, पण त्याच्यावर मजा आमच्या मिहीर दादाने, रुही दिदीने आणि आरव दादाने मारली. बट त्या दोघी इतक्या कम्फर्टेबल होत्या एकमेकींसोबत, कारण त्या आधी पण भेटल्या होत्या आणि त्या खेळतही होत्या एकमेकींसोबत छान. आमची आवरासावर चालू होती तोपर्यंत निखिल आणि सगळी रिसॉर्टची टूर करायला गेले. तर मँगो लीफ उगाचच नाव दिलं नाही, ते खूप सारी आंब्याची झाडं आहे आणि खूप हिरवळ आहे. ॲक्च्युली इथला व्ह्यू खूपच छान आहे. स्विमिंग पूल, रेन डान्स, इंडोर गेम, बेसिक जेवढ्या फॅसिलिटी असतात त्या सगळ्या इथे अवेलेबल आहे. आणि लुक ॲट दिस व्ह्यू, हे खूप सुंदर होतं. म्हणजे आय डोंट नो कॅमेऱ्यात किती कैद झालं आहे, बट डोळ्यांनी बघताना खूप छान वाटत होतं. सो आम्ही रेडी झालो आहे आता पूलमध्ये जायला. आमच्या सखीकडे तर काही स्विमिंग कॉस्ट्यूम नाही आहे, एवढ्या लहान मुलींचे मिळतही नव्हते आणि जे 1-2 बघितले मी ते खूप महाग होते. सो मी नाही घेतले, कारण आमच्याकडे गौरी दिदीचे 2 आहेत जुने यूज करायला, मग मी ते यूज करणार आहे. हो ना. कशा पोरी अशी काहीशी रिॲक्शन होती सखीची आणि रेवाची जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाण्यात टाकलं. आम्हाला वाटलं होतं त्या रडतील, बट नाही, त्या खूप एन्जॉय करत होता. ह्या 2 ट्यूब मी ब्लिंकिटवरनं मागवल्या, त्यांना हार्डली त्या 150 रुपयाला मिळाल्या होत्या. आणि त्यात आमच्या दोघी पोरींनी इतकी मजा केली आहे. रेवाला त्या ट्यूबमध्ये भोकडी भाव खेळायचं होतं आणि सखीला ती ट्यूब दातात घालायची होती. सगळ्यात मेन ते रेवा आणि सखी त्या खूप एन्जॉय करताय. सखीला आणि रेवाला पाण्यात शांबायला आमच्यासोबत हे सगळे होते. त्यांना ट्यूबमधनं बाहेर काढल्यानंतरही त्या खूप जास्त एन्जॉय करत होत्या. मुळात त्या ट्यूबशिवाय खूप एन्जॉय करत होत्या पाण्यात. बट इतक्या छोट्या पोरी इथल्या, तरी पण त्यांच्या ट्यूबमध्ये दुसरं कोणी बसलेलं यांना सहन होत नव्हतं. जेव्हा त्या बघून होत्या की कोणतरी बसलं, दोघी पण लगेच बोंबा मारायला सुरुवात करायच्या. फायनली गाणे लावले आणि डान्स सुरू झाला. हा मेन पार्ट असतो कोणत्याही ट्रिपचा, आणि ते सगळे इतके एन्जॉय करत होते. मुळात मराठी जुने गाणे आणि ह्याचा हा डान्स पाण्यातला. आणि आम्ही इथे एक रील पण शूट केलं, जे सध्या खूप जास्त निशाणावालं. त्याच्यासाठी सगळ्यांना स्टेप शिकवाव्या लागल्या आधी, आणि सगळे इतके पटपट शिकले. ऑफकोर्स माझ्या नवऱ्याने नाही केलं, कारण त्याला ते येत नाही, पण तोही सखीला घेऊन मागे नाचला. फायनली 2-2.5 तासानंतर आम्ही पाण्यातून बाहेर पडलो. त्यानंतर हाय टीचा टाईम होता, सो मस्त कांदा भजी आणि बटाटा भजीवर ताव मारला आम्ही. पाण्यातनं बाहेर आल्यानंतर ते मस्त होतं. की जाम दमलो ना आम्ही स्विमिंग करून. मी तर खूप वर्षांनी केली, मला प्रॉपर स्विमिंग येते, माझ्या नवऱ्याला नाही येत. आणि सखीने पण खूप एन्जॉय केला. सो सखी झोपली आणि मला खूप भूक लागली. चतुर्थी होती, सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. सो मी लवकर उपवास सोडते. माझ्यासाठी पनीर चिली मागवली आहे, तसा मी बाहेरच सोडला. थोडा दाल खिचडीची सखीला मागवली, त्यातली थोडी मी पण खाल्ली. पण आता मला अजून भूक लागली, सो बाहेर जायच्या आधी मी थोडं खाऊन जाते. पनीर चिली खाऊन मी बाहेर गेली. बाहेर गेल्यानंतर ह्या चिल्लर पार्टीचे खूप गोड फोटो काढले. आम्ही सगळ्यांनी इतक्या दिवसांनी भेटल्यामुळे आमचा एक ग्रुप फोटो तो बनत होता, सो आम्ही तोही काढला. आणि हा होता रिसॉर्टचा शांततेतला रात्रीचा व्ह्यू. खूप शांतता होती. आणि असंही कुठेही गेल्यानंतर स्विमिंग पूल असो म्हणा, किंवा ग्राउंड असो, किंवा गेम्स असो, सगळीकडे आम्ही लगेच कब्जा करून घेतो. सगळ्यात आधी लहान पोरांना खाऊ घालायला सुरुवात केली. त्यानंतर मी आणि प्रियाने रूममध्ये जाऊन सखी आणि रेवासाठी नागलीची पेस्ट बनवायला घेतली. आणि ह्या दोघी बघा किती एन्जॉय करतात. दरवेळेस असं असायचं ना, आम्ही एकदम चिल साईडला बसायचो आणि बाकी लोक त्यांच्या पोरांच्या मागे असायचे. ह्यावेळेस बघा हे 2 जे सतत बाहेर फिरायचे, त्यांच्या पोरींना घेऊन बसले. आम्ही दोघी पोरींचं खायचं करतोय. सबका टाइम आता आहे. मच निडेड ब्रेक होता हा माझ्यासाठी, कारण खूप दिवसांनी सगळे असं भेटलोय. आम्ही जेवण सगळं वरतीच मागवलंय, कारण
सखी आणि रेवाला तिथे टेबलवर कुठे बसवणार ना, सो त्या इथे मस्त खेळतील, पण त्यांची मॅटी ती खाली टाकता येईल आणि सगळी चिल्लर पार्टी राहील. त्यांचं जेवण झाले चिल्लर पार्टीची, तर ते पोरींना खेळवतील, आम्हाला पण आमच्या गप्पा मारता येतील. आणि हेच तर लागतं ट्रिपला, अजून काय लागतं. सो बघूया अजून उद्या काय काय होतं आहे. इवन रात्री पण जर आम्ही मज्जा केली तर मी तुम्हाला ते पण दाखवेल की आमचा एक गेम आहे, तो आम्ही दरवेळेस खेळतो, तो किती भारी आहे हे पण मी तुम्हाला दाखवेल. ऑनेस्टली सांगते आहे, जेवण प्रचंड वाईट होतं. शेवटी आम्हाला डाळ भात मागवावा लागला. मे बी आमची चॉईस चुकली होती और जेवणच वाईट होतं, माहीत नाही. शेवटी आम्ही खूप मस्त गप्पा मारायला घेतल्या. सगळे जमले होते. रात्री 1-1:30पर्यंत मस्त गप्पा गाजवल्या. जुन्या नव्या सगळ्या आठवणी ताज्या केल्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून निखिल सखीला अशी परत टूर द्यायला घेऊन गेला. ॲक्च्युली आम्ही कुठेही गेल्यानंतर हे निखिलचं काम आहे, आम्ही सगळे बाकीचे झोपतो, बट निखिल त्याच्या आजूबाजूचा एरिया असा पिंजून काढतो ना, म्हणजे त्याला खूप आवडतं असं एकटं फिरायला, शांततेत फिरायला. सो आज तो एकटा न जाता सखीला घेऊन गेला होता आणि तिने पण तिच्या पप्पासोबत मजा केली सकाळी सकाळी. कट टू डे टू. काल आम्हाला जेवण फार वाईट मिळालं होतं, बट आज नाश्ता आहे, तिकडे चाललो आहे. निखिल बिचारा थांबला होता माझ्यासाठी किती वेळ. सखी इतकी गोड दिसती आहे. सो बघूया आता नाश्ता तरी कसा मिळतोय ते. अँड कम्पेअर टू जेवण, ब्रेकफास्ट ॲक्च्युली चांगला होता. खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल होते. पोहे, इडली चटणी, आलू बोंडा, मिसळ, कॉर्न्स, ब्रेड बटर, चहा, कॉफी, असे खूप सारे ऑप्शन होते. या व्यतिरिक्तही आम्ही ऑमलेट, उत्तप्पा, मसाला डोसा हे सगळे ते करून देत होते ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून, आणि हा पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होता. सो इथे जेवण वगैरे केलं, म्हणजे नाश्ता वगैरे केला आणि चेकआउट केलं. चेकआउट करून आम्ही गेलो जर्सेश्वरला. हे खूप पुरातन मंदिर आहे आणि म्हटलं इतक्या जवळ आलो होतो तर जाऊन येऊयात. सो विशाल भाऊजींना असे खूप प्लॅन सुचतात टाईमवर आणि त्यांनी तो प्लॅन केला. शुभू, कसा होता तुझा एक्सपिरियन्स माझा बाळ सांभाळायचा? बाळ आमचं काहीच त्रास देत नाही आम्हाला. आमचे बाळ काहीच त्रास देत नाही आम्हाला. पूर्ण टाइम विंडो मध्ये उभं राहायचं होतं. हा, ते तिला खूप आवडतं. ओ बाप, पप्पाकडे यायचं नाही शुभूकडून. मंदिरातून खूप छान होतं मे बी, आणि इतक्या गरमीत इतकं गार होतं आतून. छोटीशी शिवपिंड होती इथे आणि मंदिर आतमधला गाभारा लॉक होता, बट बाहेर खूप छान होतं. आणि हे खूप जुनं मंदिर आहे. लाल महालावरची लूट करून येताना शिवाजी महाराज ह्या रोडने गेले होते, त्याच्यामुळे याला अजूनच खूप जास्त मान्यता आहे. सो इथून आम्ही सगळे एका ठिकाणी गेले इथून, आणि मी निखिल निघालो घरी यायला, कारण मला नाशिकला निघायचं होतं. तर आज संडे आहे आणि आम्ही आज पुण्यातच थांबणार होतो, कारण काल परवाचा कंटिन्यू प्रवास चालू आहे आमचा आणि आमच्यापेक्षा जास्त सखीचा. पण परत असं झालं की उद्या सोमवार आहे आणि उद्यापासून ऑफिस आहे, तर पहाटे 5 वाजता जायचं आणि परत 9 वाजता जाऊन लॉग इन करायचं. जरा हार्ड होईल मोस्टली निखिलला, कारण त्याचे कॉल परत रात्रीपर्यंत असतात. मग ठरवलं की आमचं अचानक ठरलं की निघूयात आणि आम्ही निघालो 7 वाजता आणि 10:30पर्यंत आम्ही पोहोचून जाऊ. तर जे काही, आणि आमच्या आजी बाबांना माहीत नाही, त्यांना सरप्राईज देऊ, पण ते काही मी शूट करत नाही, ते तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघून घ्या, कारण आपला ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल. सो असं होतं आमचं स्टेकेशन. तुम्हाला जर आवडलं असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला त्या रिसॉर्टबद्दल माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय देते सगळ्याला. आणि असंच सखीवर, माझ्यावर, निखिलवर, सगळ्यांवर प्रेम करत राहा. थँक्यू.